अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक जिल्हा विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार माननीय नरेंद्रजी दराडे यांची त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित झाली. पाठीमागच्याच काळामध्ये परंतु काही समज गैरसमज किंतु परंतु होते आणि आपण बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनीत्राताई पवार साहेब यांच्या आदेशानुसार माननीय गिरीशजी महाजन साहेब मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली ते समज गैरसमज त्या ठिकाणी दूर झाले. माननीय गोकुळजी गीते, माननीय प्रसादजी हिरे यांनी त्या ठिकाणी माघार घेतली, आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. आणि मग आता महायुतीचे महाराष्ट्रामध्ये जर 17 ठिकाणचा जर आपण आढावा घेतला, 6 ठिकाणी या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. आताच्या घडीला 3 बॅलेटवर नाव असले तरी दोघांनी या ठिकाणी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला आहे. परंतु एक प्रक्रियेचा भाग म्हणून या मतदानाला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून आज एक समन्वय बैठक या ठिकाणी संपन्न झाली. माननीय गिरीशजी महाजन साहेब पण येणार होते, परंतु जळगावमध्ये गेल्या 8 दिवसांपासून ते नसल्यामुळे आज त्या ठिकाणचा संवाद साधून साधारणपणे रात्री 11 वाजेपर्यंत ते परत एकदा नाशिकमध्ये येत आहेत. आणि उद्यापासून सर्व नगरसेवक महोदय एकत्रितपणे त्या ठिकाणी बसून आपल्या आपल्या वॉर्डमध्ये आपल्या आपल्या भागामध्ये विकासाच्या संदर्भातल्या चर्चा विनिमय करणं आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा विजय त्या ठिकाणी कशा पद्धतीने जवळपास एकमतानेच तो विजय त्या ठिकाणी होईल या दृष्टिकोनातून सर्वजण त्या ठिकाणी पाठिंबा देतील. मला वाटतं की आज सर्वजण आम्ही एकत्रित होतो. 1-2 आमदार महोदय काही त्यांच्या खासगी कारणास्तव उपस्थित होते, परंतु आम्ही सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख महोदय, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, महापौर हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे असतील, आपण मित्र पक्षाचे असतील, सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. हो, चांगली व्यवस्था आपली केलेली एकदम, ते काळजी करू नका. विधान परिषदेच्या उमेदवार दराडे साहेब यांना महायुतीचे उमेदवार म्हणून समोर कुठल्याही प्रकारची उमेदवारी कोणाची नाहीये, पण माघार घ्यायला विलंब झाल्यामुळे जे 2-3 नावं येतील, पण आम्ही महायुती म्हणून सगळेजण तो महायुतीचा धर्म अतिशय काटेकोरपणे पाळणार असा शब्द या सगळ्यांच्या वतीनं आम्ही मंडळीने दिले. धन्यवाद. महायुतीची आज जी आहे बैठक झालेली आहे. सर्व मंत्रीगण, सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे आणि जे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे जे आहेत उमेदवार त्यांना पाठिंबा देण्यासाठी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुद्धा पूर्णपणे जो आहे आमचा पाठिंबा आहे. आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण या इथं या मीटिंगमध्ये उपस्थित झालो आणि पूर्णपणे आम्ही त्यांचा पूर्ण ताकद लावून जे आहे या उमेदवारांना जो आहे पाठिंबा. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.